चॅप्टर नंबर 1 जो आहे आपला, तर याच्यामध्ये अर्थ इन द सोलर सिस्टम हा टॉपिक पाहणार आहोत. ठीक आहे, ओके. तर लक्षात घ्या, सर्वात पहिला जो प्रश्न आहे तर तो हा आहे की आपली अर्थ जी आहे ती अख्ख्या युनिव्हर्स मध्ये किंवा या अख्ख्या ब्रह्मांडामध्ये एक्झिस्ट कुठे करते. आपण पृथ्वीवरती आहोत. बरेच वेळा असं लक्षात घ्या, जेव्हा आपण लहान असतो आणि आपल्याला जॉग्राफीचं नॉलेज नसतं, तर त्यावेळेस आपल्याला काय वाटत असतं की ही जी पृथ्वी आहे ती पूर्ण फ्लॅट आहे. मात्र जेव्हा तुम्ही हळूहळू जॉग्राफी शिकायला लागतात तेव्हा समजतं की नाही, पृथ्वी गोल आहे. पण त्याच्याही पुढच्या स्टेजवर तुम्ही जेव्हा जाता आणि जॉग्राफी अजून खूप चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करता, तेव्हा तुम्हाला समजतं की पृथ्वी गोल नाही, पृथ्वी अंडाकार आहे किंवा इलिप्टिकल आहे. त्याचा जो शेप आहे इलिप्टिकल नाही म्हणता येणार आपल्याला, जिओइड शेप आहे. जिओइड शेप म्हणजे काय, तर जो पोल साइड आहे तर तिथे ती फ्लॅट आहे आणि जो इक्वेटरचा पार्ट आहे ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो तर तिथे ती बल्जी शेप मध्ये आहे, फुगीर आहे थोडीशी. बरोबर. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन तर आपल्याला आहेच अगदीच, आणि आपण पृथ्वीवरती राहत आहोत. बरोबर. मात्र ही पृथ्वी जी आहे या ब्रह्मांडामध्ये आहे कुठे, हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा पडला असेल. बरोबर. तर आता हे आपण बघूयात की आपली जी पृथ्वी आहे ती या ब्रह्मांडामध्ये आहे कुठे नक्की. ओके. ओके, दिस इज अवर अर्थ. This is our earth. Sun and his solar system. सूर्य आणि त्याचे जे काही सोलर सिस्टम आहे तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की पृथ्वी आपली जी आहे तर ती सूर्यापासून 3 नंबरचा असलेला प्लॅनेट आहे. बरोबर. तर इथे लक्षात घ्या, दिस इज अवर अर्थ अँड दिस इज सन. म्हणजे आपली जी अर्थ आहे ती सोलर सिस्टम मध्ये कुठे एक्झिस्ट करते, तर सूर्यापासून 3 नंबरचा तो काय आहे, प्लॅनेट आहे. ओके. आता सोलर सिस्टम विषयी समजलं, पृथ्वी सोलर सिस्टमचा एक भाग आहे. ओके. आता पुढे लक्षात घ्या, देयर इज अ मिल्की वे गॅलेक्सी. मिल्की वे गॅलेक्सी लक्षात घ्या अशा पद्धतीने असते. ठीक आहे. मिल्की वे गॅलेक्सी. आता हे लक्षात घ्या, गॅस अँड डस्ट ने बनलेले असते. म्हणजे गॅसियस पार्टिकल आणि डस्ट ने मिल्की वे गॅलेक्सी बनलेली असते. लक्षात घ्या. आता ही जी मिल्की वे गॅलेक्सी आहे याचा पार्ट आहे ही सोलर सिस्टम. म्हणजे आपण काय पाहिलं, पृथ्वी कशाचा पार्ट आहे, सोलर सिस्टमचा आहे, आणि ही सोलर सिस्टम कशाचा पार्ट आहे, मिल्की वे गॅलेक्सीचा पार्ट आहे. लक्षात घ्या. आणि या मिल्की वे गॅलेक्सी मध्ये फक्त आपलीच एकमेव सोलर सिस्टम नाही, तर इथे हजारो लाखो सोलर सिस्टम आहेत. लक्षात घ्या, फक्त एकच सोलर सिस्टम नाही. समजतंय? ओके. आता लक्षात घ्या, पुढे जाऊन काय होतं की या मिल्की वे, नंबर ऑफ मिल्की वेज म्हणजे आपण म्हणू शकतो की मिलियन ऑफ मिल्की वे मिळून काय बनतं, क्लस्टर बनतं. लक्षात घ्या, काय बनतं, क्लस्टर. म्हणजे इथे एक मिल्की वे गॅलेक्सी आहे, त्याच्यामध्ये मिलियन बिलियन ऑफ सोलर सिस्टम आहेत,
आणि लक्षात घ्या, अनेक मिल्की वे गॅलेक्सी किंवा अनेक गॅलेक्सीचं मिळून काय बनतं, तर क्लस्टर बनतं. लक्षात घ्या, म्हणजे ही गॅलेक्सी आहे किंवा ही गॅलेक्सी आहे, तर अशा मिलियन ऑफ गॅलेक्सीचं मिळून काय बनतं, क्लस्टर बनतं. लक्षात घ्या. ओके. आणि असं लक्षात घ्या, ग्रुप ऑफ गॅलेक्सी, असं ग्रुप ऑफ क्लस्टर म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे. तर ग्रुप ऑफ क्लस्टरचे मिळून काय बनतं, तर सुपर क्लस्टर बनतं. लक्षात घ्या. म्हणजे नॉट ओनली वन सिंगल जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो, क्लस्टर. मात्र ग्रुप ऑफ क्लस्टर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सुपर क्लस्टर. सुपर क्लस्टर. आणि लक्षात घ्या, या सुपर क्लस्टर मधूनच कशाचं फॉर्मेशन होतं. आता हे कशामध्ये आहे, तर युनिवर्स मध्ये आहे. लक्षात घ्या, ज्याला आपण म्हणतो ब्रह्मांड. तर आता लक्षात घ्या, ब्रह्मांडाची जी निर्मिती आहे किंवा युनिवर्स फॉर्मेशन जे आहेत, तर त्याच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत. आता त्यातली सर्वात पॉप्युलर जी थेरी मानली जाते, तर त्याला आपण लक्षात घ्या, बिग बँग थेरी असं म्हणतो. बिग बँग थेरी मध्ये काय म्हटलं गेलेलं, लक्षात घ्या, हे युनिवर्स फॉर्मेशन आधी लक्षात घ्या, सुरुवातीला एक खूप छोटासा टायनी पार्टिकल होता, एक टायनी ऑब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये खूप मोठ्या लेवलवरती ब्लास्ट झाला आणि त्याच्यातून काय झालेलं आहे, व्हेरियस सोलर सिस्टीम, गॅलेक्सीज, क्लस्टर्स, प्लॅनेट्स, रॉकी मटेरियल, हे सर्व फॉर्म झालेलं आहे असं या थेरीद्वारे सांगितलं जातं. आणि याचनुसार लक्षात घ्या, असं म्हटलं जातं की हे जे युनिवर्स आहे तर त्याचं फॉर्मेशन 13.5 बिलियन इयर ॲगो झालेलं आहे. आणि पृथ्वीचं फॉर्मेशन लक्षात घ्या, 4.5 बिलियन इयर ॲगो झालेलं आहे. म्हणजे युनिवर्स फॉर्मेशन नंतर बऱ्याच काळानंतर पृथ्वीचं फॉर्मेशन झालेलं आहे. लक्षात येत आहे? ओके, ठीक आहे. आता लक्षात घ्या, जर आपण विचारलं की आपली सोलर सिस्टम असेल किंवा आपली जी मिल्की वे गॅलेक्सी आहे, तर ती कोणत्या सुपर क्लस्टरचा भाग आहे, तर ती लक्षात घ्या, आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की ती सरस्वती सुपर क्लस्टरचा भाग आहे. तर हे चुकीचं आहे. आपली सोलर सिस्टम असेल, आपली जी मिल्की वे गॅलेक्सी आहे, ती कोणत्या सुपर क्लस्टर मध्ये आहे, लक्षात घ्या, तर लानिकिया. लानिकिया जे सुपर क्लस्टर आहे तर त्याचाही भाग आहे. ओके, सो लक्षात घ्या, दिस इज अबाउट युनिवर्स फॉर्मेशन. आता याच्या वेगवेगळे थेरीज आहेत. जेव्हा आपण जॉग्राफीचा जीएस सब्जेक्टचा अभ्यास करू तर तेव्हा आपण व्हेरियस थेरीज पाहणार आहोत, जसं की नेबुलर हायपोथेसिस थेरी आहे. खूप सारे असे थेरीज आहेत. मात्र सध्या बेसिकली आपण एनसीईआरटी लेवलवरती पाहतोय. ठीक आहे, डीप नाही जायचं आपल्याला. ओके, समजलं. सो दिस इज हाऊ आवर अर्थ इज एक्झिस्ट इन युनिवर्स. ओके, आता आपण लक्षात घ्या, आपले जे सोलर सिस्टम आहे तर याची माहिती घेऊयात आपण. ठीक आहे. ओके, सोलर सिस्टम. ओके, तर आता आपण सोलर सिस्टम विषयी माहिती घेऊयात. ठीक आहे. आता लक्षात घ्या, सन विषयी आपण वेगळी माहिती घेणार आहोतच, मात्र सुरुवातीला आपण प्लॅनेट्स जे आहेत तर त्याची माहिती घेऊयात. लक्षात घ्या, सूर्याभोवती फिरणारे टोटल 9 प्लॅनेट्स आहेत असं एकेकाळी म्हटलं जायचं. मात्र सध्या 8च प्लॅनेट आहेत ज्यांना आपण गृहीत धरतो, म्हणजे किंवा त्याला आपण प्लॅनेट्स म्हणतो.
तर असं काय झालं लक्षात घ्या, तर 2006 पर्यंत आपण प्लुटो जो आहे म्हणजे सगळ्यात शेवटचा 9 नंबर प्लॅनेट होता तो, तर त्याला सुद्धा आपण प्लॅनेट समजायचो. मात्र 2006 नंतर आपण त्याला प्लॅनेट कॅटेगरीमध्ये ठेवत नाही, त्याला आपण काय म्हणतो, ड्वार्फ प्लॅनेट म्हणतो. तर आता हे आपण पुढे बघूयात की त्याला प्लॅनेट का म्हणत नाही किंवा ड्वार्फ प्लॅनेट का म्हणतात वगैरे. ठीक आहे, सध्यासाठी आपण लक्षात घ्या की जे सन आहे, आपले जे सोलर सिस्टम आहे, तर तिथे किती नंबर ऑफ प्लॅनेट आहेत, तर टोटल 8 नंबर ऑफ प्लॅनेट्स आहेत. ओके, आता इथे लक्षात घ्यायचं आहे, तर सुरुवातीचे जे 4 प्लॅनेट आहेत, लक्षात घ्या, सुरुवातीचे जे 4 प्लॅनेट, तर त्याला आपण काय म्हणतो, इनर प्लॅनेट. इनर प्लॅनेट्स यांना आपण टेरेस्ट्रियल प्लॅनेट असं सुद्धा म्हणतो. ओके, आता याच्यानंतर जे बाकीचे 4 राहिलेले आहेत, लक्षात घ्या, तर त्यांना आपण काय म्हणतो, लक्षात घ्या, आउटर प्लॅनेट. आउटर प्लॅनेट किंवा जोवियन प्लॅनेट म्हणतो. जोवियन प्लॅनेट. आता जोवियन प्लॅनेट का म्हणतो, तर लक्षात घ्या, आपण हे ज्युपिटर वरून त्याला जोवियन प्लॅनेट असं म्हणतो. तर लक्षात घ्या, जे इनर प्लॅनेट आहेत ते त्यांना आपण टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणतो आणि ते लक्षात घ्या रॉकी मटेरियल पासून बनलेले असतात, म्हणजे हार्ड मटेरियल पासून बनलेले असतात. आणि हे जे आउटर प्लॅनेट आहेत तर त्यांना आपण गॅसियस प्लॅनेट असं सुद्धा म्हणतो, लक्षात घ्या. तर हे ओव्हरऑल तुम्ही हे जे डिस्क्रिप्शन आहे प्लॅनेटचं किंवा आपण ज्याला डिवाइड केलेलं आहे 2 कॅटेगरीमध्ये, तर हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे. तर आता आपण बघूया, लक्षात घ्या, मर्क्युरी जो सर्वात सूर्यापासून जवळ असणारा, सूर्याच्या अगदीच जवळ असणारा जो नंबर 1 प्लॅनेट आहे आणि जो सगळ्यात लहान प्लॅनेट आहे, म्हणजे सन पासून सगळ्यात जवळ असणारा आणि सर्वात लहान असणारा, सोलर सिस्टम मध्ये सर्वात लहान असणारा प्लॅनेट म्हणजे कोणता, तर तो आहे, लक्षात घ्या, मर्क्युरी. मर्क्युरीला लक्षात घ्या सूर्याभोवती फिरण्यासाठी 88 दिवस लागतात. जर तुम्ही विचारलं की मर्क्युरीला स्वतःचा नॅचरल सॅटेलाइट आहे का, तर नाही, लक्षात घ्या. जसं आपल्या पृथ्वीला नॅचरल सॅटेलाइट आहे, कोण, मून. मूनला आपण म्हणतो ना नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ, तर अशा पद्धतीने मर्क्युरीला, लक्षात घ्या, नॅचरल सॅटेलाइट नाही. आता हा जो प्लॅनेट आहे याला आपण हॉटेस्ट प्लॅनेट म्हणतो, वन ऑफ द हॉटेस्ट प्लॅनेट. याचा अर्थ दुसरा अजून एखादा प्लॅनेट असू शकतो जो हॉट आहे, समजतंय. मात्र लक्षात घ्या मर्क्युरी हॉट प्लॅनेट आहे. वाय, बिकॉज तो सूर्यापासून अगदीच जवळ आहे. आता याच्यावरती लक्षात घ्या नासाने मॅसेंजर नावाचं मिशन सुद्धा पाठवलेलं, मात्र त्यांच्या लक्षात आलं की जो प्लॅनेट इतका हॉट आहे किंवा ज्याच्यावरती इतकं जास्त टेम्परेचर आहे तर तिथे लाईफ एक्झिस्टच करू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून लक्षात घ्या कोणत्याही देशाने त्याच्यानंतर मर्क्युरी असेल किंवा व्हीनस असेल तर या प्लॅनेट्स वरती सॅटेलाइट पाठवले नाहीत. ओके, आता लक्षात घ्या आपण दिस इज ऑल अबाउट मर्क्युरी. ओके, आता आपण व्हीनस विषयी माहिती घेऊया. व्हीनस सन पासून 2nd नंबर प्लॅनेट आहे. तर लक्षात घ्या आफ्टर सन अँड मून व्हीनस इज द 3rd ब्राइटेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. याला इव्हिनिंग आणि मॉर्निंग स्टार असं सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या. जर तुम्ही असा प्रश्न विचारला की व्हीनसला स्वतःचा नॅचरल सॅटेलाइट आहे का, तर नाही, व्हीनसचा नॅचरल सॅटेलाइट नाही, व्हीनसला मून नाही. ओके, आता लक्षात घ्या तुम्ही जर मर्क्युरी आणि व्हीनस या दोन्ही मध्ये जर कंपॅरिझन केलं आणि असं विचारलं की दोन्हीपैकी कोणाचं टेम्परेचर जास्त आहे, तर लक्षात घ्या व्हीनसचं टेम्परेचर हे जास्त आहे ऍज कम्पेअर टू द मर्क्युरी. का, लक्षात घ्या, तर व्हीनस वरती कार्बन डायऑक्साईड जास्त आहे. तर हा कार्बन डायऑक्साईड करतो काय, तर सोलर रेडिएशन ऍब्सॉर्ब करून ठेवतो आणि टेम्परेचर वाढवतो.
तुम्ही जर क्लायमेट चेंज नावाचे जे कॉन्सेप्ट आहे तर त्याचे बेसिक अंडरस्टँडिंग जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल की क्लायमेट चेंज का होतं, पृथ्वीचं टेम्परेचर का वाढत आहे, तर त्याच्या मागे एक कॉन्सेप्ट आहे. कोणती? लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा लक्षात घ्या, सपोज दिस इज सन अँड दिस इज अवर अर्थ. तर सन कडून लक्षात घ्या इनकमिंग सोलर रेडिएशन जे येतात तर त्याला आपण शॉर्ट वेव्ह म्हणतो, आणि अर्थ कडून जे आउटगोइंग सोलर रेडिएशन जातात तर त्याला आपण लॉंग वेव्ह म्हणतो. लॉंग वेव्ह. आता युपीएससीने याच्यावरती लक्षात घ्या, मागच्याच वर्षी एक प्रश्न विचारलेला प्रिलिम्सला की पृथ्वीचं जे टेम्परेचर वाढत आहे तर ते शॉर्ट वेव्ह मुळे वाढत आहे की लॉंग वेव्ह मुळे वाढत आहे. तर बऱ्याच मुलांचं इथे लक्षात घ्या उत्तर चुकलेलं आहे. मुलांना काय वाटतं, सूर्याकडून डायरेक्ट आलेले सनराइज हे गॅसेस ऍब्झॉर्ब करतात, ग्रीन हाऊस गॅसेस, आणि त्यामुळे टेम्परेचर वाढते. नो. पृथ्वीपासून जाणारे जे टेरेस्ट्रियल रेडिएशन आहेत किंवा जे लॉंग वेव्ह आहेत तर ते लक्षात घ्या, हे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत तर त्यांच्याद्वारे ऍब्झॉर्ब केले जातात, आणि त्यामुळे काय होतंय की पृथ्वीचं टेम्परेचर हे वाढत आहेत. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, व्हीनस वरती कार्बन डायऑक्साईड हा जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे काय होतं की व्हीनसचं टेम्परेचर हे मर्क्युरी पेक्षा जास्त आहे. आता अजून एक फॅक्च्युअल डेटा इथे लक्षात ठेवायचंय. लक्षात घ्या, व्हीनस काय करतो, त्याची जी स्वतःच्या ऍक्सिस भोवती जी काही रोटेट करण्याची किंवा रोटेशन करण्याची जी डायरेक्शन आहे तर ती आहे, लक्षात घ्या, ईस्ट टू वेस्ट. मात्र तेच जर तुम्ही पृथ्वीला विचारलं, पृथ्वीची जी काही रोटेशन करण्याची डायरेक्शन आहे ती कोणती आहे, तर ती आहे, लक्षात घ्या, वेस्ट टू ईस्ट. आणि सेम लक्षात घ्या, इथे व्हीनस प्रमाणेच असा दुसरा कोणता प्लॅनेट आहे त्याची सेम डायरेक्शन आहे ईस्ट टू वेस्ट, तर लक्षात घ्या तो आहे युरानस. युरानस हा प्लॅनेट, त्याची स्पाइन करण्याची डायरेक्शन आणि व्हीनस या दोन्हींची सेम आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. सेम व्हीनसला सुद्धा काय आहे लक्षात घ्या, इथे लक्षात ठेवायचंय की नॅचरल सॅटेलाइट नाहीये व्हीनस जो प्लॅनेट आहे त्याला. ओके. आता अर्थ विषयी आपण स्पेसिफिकली वेगळी माहिती घेणार आहोत पुढे, त्यामुळे आता आपण अर्थ विषय नाही बघणार आहे डिटेल मध्ये. विल मूव्ह टुवर्ड्स द मार्स. ओके. आता मार्सला लक्षात घ्या रेड प्लॅनेट सुद्धा म्हणतात. रेड प्लॅनेट का म्हणतात, कारण त्याच्यावरती लक्षात घ्या आयरन ऑक्साईड जास्त प्रमाणामध्ये सापडतं, आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या त्याचा जो कलर आहे तर तो थोडासा रेडिश वाटतो. ओके. आता मार्स विषयी जेव्हा आपल्या डोळ्यासमोर हा जो प्लॅनेट येतो तर आपल्या डोळ्यासमोर लक्षात घ्या एक व्यक्ती उभी राहते, ते म्हणजे इलॉन मस्क. तर या लक्षात घ्या, या व्यक्तीने मार्सवरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी इतक्या जास्त प्रमाणामध्ये खर्च केलेला आहे की त्यांची जी काय आयुष्यभराची कमाई होती त्यांनी ती इथे लावलेली आहे. म्हणजे त्यांनी नासाप्रमाणेच स्पेसएक्स नावाची जी काय रिसर्च इन्स्टिट्यूशन आहे ती डेव्हलप केलेली आहे. लक्षात घ्या, ते स्वतः रेंटच्या घरात राहतात. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची. तर इलॉन मस्कचं एक ड्रीम आहे की त्यांना, जसं लक्षात घ्या पृथ्वीवरती लाईफ एक्झिस्ट करते तर त्याच पद्धतीने त्यांना मार्सवरती सुद्धा लाईफ एक्झिस्ट करताना पाहायचंय. लक्षात घ्या, शास्त्रज्ञांपुढे एक प्रश्न आला की पृथ्वीवरती आपल्याला लाईफ एक्झिस्ट होताना दिसते, तर युनिव्हर्स तर इतकं खूप मोठं आहे किंवा आपल्या सोलर सिस्टम मध्ये पृथ्वी हा एकमेवच प्लॅनेट आहे ज्याच्यावरती लाईफ एक्झिस्ट करते. मग असं दुसरं कुठला प्लॅनेट आहे का त्याच्यावरती लाईफ एक्झिस्ट होऊ शकते? तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की लाईफ एक्झिस्ट करण्यासाठी कोणत्या बेसिक गोष्टींची आवश्यकता आहे. ऑक्सिजन पाहिजे, फूड पाहिजे, रिसोर्सेस हवे आहेत, बरोबर ना. मात्र जेव्हा या बेसिक कंडिशनचा प्रश्न येतो तर असा आपल्या सोलर सिस्टम मध्ये एकही प्लॅनेट नाहीये की तिथे या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे तर शास्त्रज्ञांना असं आढळलं की पृथ्वीनंतर मार्स हा असा एकमेव प्लॅनेट आहे
तर पृथ्वीमध्ये जे क्लायमेट आहे तर तशा पद्धतीचं लाईफ एक्झिस्टिंग क्लायमेट हे आपल्याला मार्सवरती मिळू शकतं आणि म्हणूनच तिथे लक्षात घ्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट सुरू आहे. आता जर तुम्ही मार्सचा विचार केला तर त्याला 2 सॅटेलाइट आहेत लक्षात घ्या. 2 सॅटेलाइट्स कोण कोणते? फोबोस आणि डायमोस. फोबोस अँड डायमोस. तर हे 2 सॅटेलाइट मार्सचे आहेत. आणि लक्षात घ्या अख्ख्या सोलर सिस्टम मध्ये सर्वात हायेस्ट माउंटेन कुठे सापडतं तर ते मार्स वरती सापडतं. लक्षात घ्या त्याचं नाव आहे निक्स ऑलिम्पिया. हे फॅक्च्युअल डेटा जो आहे तो बऱ्यापैकी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. 2 मून ज्याला आपण सॅटेलाइट म्हणतो तर ते आहेत फोबोस अँड डायमोस आणि हायेस्ट माउंटेन इन सोलर सिस्टम निक्स ऑलिम्पिया जे मार्स वरती सापडतात. ओके, आता इथे लक्षात घ्या ज्युपिटर विषयी माहिती घेण्याआधी आपण ऍस्टेरॉइड बेल्ट काय असतो तर याच्याविषयी जरा आपण बेसिक माहिती घेऊयात. ठीक आहे, आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल लक्षात घ्या इथे आपण जे आता पाहिलेले 4 प्लॅनेट्स आहेत मर्क्युरी, व्हीनस, अर्थ अँड मार्स. ओके, आता लक्षात घ्या आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतील की ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. आता लक्षात घ्या हे 4 प्लॅनेट आणि हे बाकीचे आउटर 4 प्लॅनेट या दोन्हींच्या मध्ये लक्षात घ्या मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये तुम्हाला इथे एक बेल्ट पाहायला मिळेल. हा जो बेल्ट आहे ना लक्षात घ्या याला आपण म्हणतो ऍस्टेरॉइड बेल्ट. तर हे ऍस्टेरॉइड काय आहेत तर जेव्हा युनिव्हर्सची निर्मिती होत होती तर तेव्हा अशी काही मेटॅलिक, नॉन मेटॅलिक, रॉकी मटेरियल ज्याचे प्लॅनेट बनू शकले नाहीत तर हे या बेल्ट फॉर्म मध्ये काय करत आहेत मार्स आणि ज्युपिटर यांच्यामध्ये काय करत आहेत रिव्हॉल्व करत आहेत. आणि हा जो बेल्ट लक्षात घ्या मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये आहे मात्र ते काय करत आहेत हा जो बेल्ट आहे लक्षात घ्या सूर्य जो आहे सन जो आहे आपला तर सनच्या भोवती काय करत आहे हा बेल्ट ऑर्बिट करत आहे. सो दिस इज ऍस्टेरॉइड बेल्ट लक्षात ठेवा. ओके, आता आपण ज्युपिटर विषयी माहिती घेऊयात. ओके, ज्युपिटर आता इथे तुम्हाला या इमेज मध्ये पाहायला मिळेल की जितके सर्व प्लॅनेट आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात मोठा कोणता प्लॅनेट आहे रे तर तो आहे ज्युपिटर. सोलर सिस्टम मध्ये लार्जेस्ट प्लॅनेट कोणता आहे लक्षात घ्या तर तो आहे ज्युपिटर. ज्युपिटरचे लक्षात घ्या टोटल 79 मून आहेत मात्र त्यातले काही लक्षात घ्या 53 मून कन्फर्म आहेत ज्याला आपण एक्झॅक्टली म्हणू शकतो की हा दिस इज मून. मून असण्याचे कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये आहेत. मात्र बाकीचे जे काही राहतात तर त्यांना आपण मून म्हणून कन्फर्म करत नाही. समजतंय? तर स्पेशल आपण काय म्हणू शकतो की कन्फर्म मून किती आहेत 53. आता त्यातलेच लक्षात घ्या 4 मून जे आहेत ते लार्जर आहेत. लार्जर मून आहेत, मोठे आहेत. यांना गॅलिलिओ मून असं सुद्धा म्हणतात. आता हे का म्हणतात लक्षात घ्या तर 1610 मध्ये गॅलिलिओने या 4 मूनचा शोध लावलेला आहे म्हणून त्याला गॅलिलिओ मून असं सुद्धा म्हणतात. आता याच्यातल्या लक्षात घ्या एक मून आहे जो सर्वात लार्जेस्ट आहे इन आवर सोलर सिस्टम ज्याचं नाव आहे गॅनिमेड. गॅनिमेड. तर हा जो मून आहे जो ज्युपिटर भोवती फिरतोय तर तो लक्षात घ्या आपल्या
सोलर सिस्टम मध्ये सर्वात लार्जेस्ट मून आहे. सो दिस इज अबाउट ज्युपिटर. ओके, आता आपण सॅटर्न विषयी माहिती घेऊया. तर सॅटर्न भोवती लक्षात घ्या, इथे तुम्हाला एक रिंग पाहायला मिळेल, बरोबर. सॅटर्न भोवती आहे. असं एखादा कुठलाच प्लॅनेट नाहीये 8 पैकी ज्याच्या भोवती अशा पद्धतीची रिंग आहे. तर सॅटर्न हा एकमेव असा प्लॅनेट आहे ज्याच्या भोवती ही रिंग एक्झिस्ट करते, लक्षात घ्या. आणि या रिंगचा शोध सुद्धा कोणी लावला तर गॅलिलिओनच लावलेला आहे, लक्षात घ्या. पूर्ण सोलर सिस्टम मध्ये सेकंड लार्जेस्ट कोणता प्लॅनेट आहे तर तो सॅटर्न आहे. आणि याचे टोटल लक्षात घ्या 82 मून आहेत. आणि याच्यातले 53 काय आहेत, कन्फर्म आहेत, म्हणजे कन्फर्म मून म्हणू शकतो आपण त्याला. आणि लक्षात घ्या, जसं की आपण पाहिलं ज्युपिटर भोवती फिरणारा जो मून आहे गॅनिमेड, हा सोलर सिस्टम मध्ये लार्जेस्ट मून आहे. त्याच पद्धतीने लक्षात घ्या सेकंड लार्जेस्ट मून कोणता आहे तर तो आहे टायटन, जो सॅटर्न भोवती फिरतोय, टायटन. ओके, आता आपण युरानस विषयी माहिती घेऊयात. युरानस अँड नेपच्यून. आता यांना काय म्हणतात लक्षात घ्या, तर यांना आईस गॅसियस आईस जायंट असं म्हणतात. कारण लक्षात घ्या यांच्या लोकेशनचा विचार केला सन पासून तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल की त्यांचं जे काही डिस्टन्स आहे ते इतर प्लॅनेट पेक्षा खूप दूर आहेत. म्हणजे तर याच्यामुळे काय आहे लक्षात घ्या, जसं आपण पाहिलं की हे जे सुरुवातीचे 2 प्लॅनेट आहेत तर तिथे टेम्परेचर खूप जास्त आहे. मात्र या प्लॅनेट हे डिस्टन्सच खूप जास्त असल्यामुळे सूर्यापासून तर यांचं जे काही टेम्परेचर आहे तर ते फार कमी राहते, लक्षात घ्या. म्हणून याला आपण आईस जायंट असं सुद्धा म्हणतो. जर तुम्ही युरानसचा विचार केला, लक्षात घ्या, जसं की आपण पाहिलं जसं व्हीनस स्वतःच्या ऍक्सिस भोवती स्पाइन करतो फ्रॉम द डिरेक्शन ऑफ ईस्ट टू वेस्ट, त्याच पद्धतीने लक्षात घ्या युरानस सुद्धा स्वतःच्या ऍक्सिस भोवती ईस्ट टू वेस्ट डिरेक्शन मध्ये रोटेट करतो, रोटेशन करतो. समजतंय? आता लक्षात घ्या याला ग्रीन प्लॅनेट असं सुद्धा म्हणतात. जसं पृथ्वीला ब्लू प्लॅनेट म्हणतात तर तसंच युरानसला ग्रीन प्लॅनेट म्हणतात, लक्षात घ्या. ओके, तर आता याचे टोटल मून किती आहेत तर याचे टोटल मून लक्षात घ्या 28 आहेत. ओके, सो दिस इज अबाउट युरानस. याच्यानंतर जो आहे तो येतो नेपच्यून. नेपच्यूनचे टोटल मून किती आहेत तर लक्षात घ्या 14 आहेत. आणि याच्यानंतर लक्षात घ्या जो शेवटचा प्लॅनेट होता तर तो होता प्लुटो. प्लुटो ज्याला आपण काय म्हणतो, प्लुटोला म्हणजे तो 9वा प्लॅनेट होता, 9th प्लॅनेट ऑन द सोलर सिस्टम, प्लुटो. तर याला लक्षात घ्या ड्वार्फ प्लॅनेट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे प्लॅनेट कॅटेगरी मध्ये हा बसत नाही. 2006 पर्यंत आपण त्याला प्लॅनेट म्हणून कन्सिडर करत होतो, मात्र आज आपण त्याला प्लॅनेट समजत नाही. मग असं काय झालं प्लुटो साहेबांच्या बाबतीत की त्यांना आपण प्लॅनेट म्हणत नाही. तर जसं की लक्षात घ्या पॉलिटिक्स मध्ये आयाराम गैराम चालतं, बरोबर ना. कभी इस पार्टी में तो कभी उस पार्टी में, राइट. और जो किसी का नहीं होता वो खुद का भी नहीं होता, राइट. तो वैसे इथे म्हणू शकतो आपण की प्लुटो जो आहे त्याला सवय होती की इतरांच्या ऑर्बिट मध्ये जाऊन घुसायचं, स्वतःचा ऑर्बिट सोडायचं मात्र इतरांच्या ऑर्बिट मध्ये जायचं. मग हे लक्षात आलं. मात्र बाकीचे प्लॅनेट असं करत नाहीत, बरोबर ना. ते स्वतःच्याच ऑर्बिट मध्ये फिरतात. मात्र प्लुटोच्या बाबतीत हे नव्हतं. म्हणजे म्हणून आपण त्याला लक्षात घ्या की ड्वार्फ प्लॅनेट म्हणतो किंवा आपण त्याला प्लॅनेट कॅटेगरी मध्ये ठेवत नाही. सो दिस इज ऑल अबाउट अवर सोलर सिस्टम. आता लक्षात घ्या आपली जी सोलर सिस्टम आहे तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या काय एक्झिस्ट करतं तर आपल्या सोलर सिस्टम मध्ये लक्षात घ्या 8 प्लॅनेट, सन म्हणजे 4 गोष्टी एक्झिस्ट करतात. 8 प्लॅनेट, सन, ऍस्टेरॉइड अँड मेटेरॉइड.
तर हे ऍस्ट्रॉइड अँड मेट्रॉइड्स काय असतात हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. मात्र सध्यासाठी आपण समजून घेऊयात की सन आणि अर्थ काय आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांचं स्ट्रक्चर आहे वगैरे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, जर तुम्ही सनचा विचार केला तर सनच्या सोलर जे जे काही सरफेस आहे सनचा, म्हणजे सनचा जो सरफेस आहे, लक्षात घ्या हा जो सरफेस आहे सनचा, तर इथे लक्षात घ्या न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन होत असते. न्यूक्लिअर फ्युजन नाही म्हणू शकत आपण त्याला, फ्युजन रिएक्शन असं म्हणू शकतो. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही न्यूक्लिअर एनर्जी प्रोड्यूस करता त्यावेळेस दोन प्रकारचे रिएक्शन होतात, एक म्हणजे फ्युजन आणि दुसरी म्हणजे फिशन. फ्युजन अँड फिशन. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा लक्षात घ्या कन्फ्युजन होतं, म्हणजे आपल्याला हे दोन्ही सेम वाटतं किंवा कन्फ्युजिंग आहेत वर्ड सुद्धा. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं तुम्ही, फ्युजन मध्ये काय असतं की दोन पार्टिकल्सचं मिश्रण होतं आणि त्याच्यामधून एक नवीन पार्टिकल तयार होतो. समजते? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की ए आणि बी जर तुम्ही मिक्स केलं तर त्याच्यातून सी निर्माण होईल. मात्र फिशन मध्ये काय होतं, एकाच पार्टिकलचं तो स्प्लिट होतो आणि इतर नवीन पार्टिकल्स तयार होतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की सी चं स्प्लिटिंग होईल आणि त्याच्यातून ए तयार होईल, बी तयार होईल, सी तयार होईल वगैरे, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, तर सनचा जो सरफेस लेवल आहे तर लक्षात घ्या तिथे कोणती रिएक्शन होते, तर तिथे फ्युजन रिएक्शन होते. फ्युजन रिएक्शन मध्ये काय होतं लक्षात घ्या, तर जो हायड्रोजन गॅस आहे ज्याला आपण सगळ्यात हलका गॅस म्हणतो, बरोबर ना, लाईट वेट गॅस आहे, तर या हायड्रोजनचं कन्व्हर्जन काय होतं सन सरफेस मध्ये, तर हेलियम मध्ये होत असतं. आणि जेव्हा हायड्रोजनचे हेलियम मध्ये कन्व्हर्जन होत असतं तेव्हा लक्षात घ्या एक एनर्जी खूप मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडत असते आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, तर सोलर फ्लेअर. सोलर फ्लेअर किंवा त्याला आपण सन रेज म्हणतो. सनरेज काय आहेत, तर सनरेज कधी तयार होतात, जेव्हा सनच्या सरफेस वरती हायड्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, हेलियम मध्ये होतं, तर तेव्हा सोलर फ्लेअर तयार होतात किंवा सनरेज तयार होतात. हे लक्षात ठेवायचं आहे. थोडक्यात तुम्हाला लक्षात घ्या की सन विषयी काय फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवायचा आहे, तर सन इज द सेंटर. सन इज द सेंटर ऑफ द solar system and other planets are revolving around the sun. हे लक्षात ठेवायचं पहिला डेटा. सेकंड, सन सरफेस वरती कोणती रिएक्शन होते, तर फ्युजन रिएक्शन होते आणि ज्याच्यामध्ये हायड्रोजनचं कन्व्हर्जन हेलियम मध्ये होते आणि त्याच्यातून सनरेज तयार होतात. तिसरा फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, सन आणि अर्थ जे डिस्टन्स आहे, सन आणि अर्थ आपल्याला माहिती आहे की सन पासून थर्ड नंबरचा प्लॅनेट अर्थ आहे, तर यांचा डिस्टन्स किती आहे, तर 550 बिलियन किलोमीटर इतकं डिस्टन्स आहे, लक्षात ठेवा. ओके. तर आता आपण अर्थ विषयी माहिती घेऊया. तर अर्थ काय आहे, तर लक्षात घ्या इट इज अ थर्ड नंबर प्लॅनेट फ्रॉम द सन अँड फिफ्थ लार्जेस्ट प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टम. म्हणजे आपल्याकडे जितके प्लॅनेट आहेत 8 प्लॅनेट आहेत, तर त्याच्यापैकी 5व्या नंबरवरती मोठा असणारा प्लॅनेट कोणता आहे, तर तो आहे लक्षात घ्या अर्थ. ओके. तर अर्थला लक्षात घ्या गोल्डीलॉक झोन प्लॅनेट असं सुद्धा म्हणतात. गोल्डीलॉक झोन, गोल्डीलॉक झोन प्लॅनेट का, युपीएससी ने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. गोल्डीलॉक झोन म्हणजे काय, लक्षात घ्या गोल्डीलॉक झोन म्हणजे असा प्लॅनेट ज्याच्यावरती लाईफ ही एक्झिस्ट होते. मग लाईफ एक्झिस्ट होण्यासाठी ज्याही बेसिक गोष्टींची आवश्यकता असते, ऑक्सिजन असेल, फूड असेल, जर काही बेसिक गोष्टींची आवश्यकता आहे, तर हे तुम्हाला पृथ्वीवरती मिळतं. म्हणून पृथ्वीला गोल्डीलॉक झोन प्लॅनेट म्हणतात. कारण जर तुम्ही इतर प्लॅनेटचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल काही प्लॅनेट्स वरती कार्बन डायऑक्साईड जास्त आहे, काही ठिकाणी ऑक्सिजनच नाहीये, काही ठिकाणी वॉटर नाहीये. तर अशा सर्व
एक आपण म्हणू शकतो की फेवरेबल कंडिशन नाही आहेत. मात्र लक्षात घ्या, पृथ्वी असा एकमेव प्लॅनेट आहे जिथे या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. ओके, आता त्याचाही वापर जर आपण सस्टेनेबल पद्धतीने केला तरच आपण भविष्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकू. पण ज्या पद्धतीने आपण डेव्हलपमेंट करत आहोत, जसं की हैदराबाद युनिव्हर्सिटीचा इश्यू बघा, किंवा टेम्परेचर ज्या पद्धतीने राईज होत आहे, आपण पोल्युशन क्रिएट करत आहोत. दिल्ली एनसीआर रिजनचा इश्यू पहा, एअर पोल्युशनचा, लोकांचे ऍक्सिडेंट होतात कारण व्हिजिबिलिटी नसते. एअर पोल्युशनच तुम्ही इतकं करून ठेवलेलं आहे तर व्हिजिबिलिटी नसते, म्हणजे तुम्हाला दिसत नाही समोरचं. असं म्हणतात की दिल्ली मधली एअर इतकी पोल्युटेड आहे की ते 15 सिगरेट घेण्याच्या बरोबर आहे, म्हणजे इक्वल आहे. इतकी हार्मफुल एअर आहे. अशा पद्धतीने जर आपण डिग्रेडेशन करत गेलो एन्व्हायरमेंटचं, तर लक्षात घ्या, आपण म्हणतो ना की लक्षात घ्या, हे अतिशय भयानक आहे. म्हणजे तर सस्टेनेबल पद्धतीने एन्व्हायरमेंटचं जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट. आता लक्षात घ्या, अजून एक फॅक्च्युअल डेटा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे पृथ्वीबद्दल. पृथ्वीचा जो शेप आहे तर तो काय आहे? जिओइड शेप आहे. जिओइड शेप. जिओइड शेप म्हणजे काय तर लक्षात घ्या, ते अशा पद्धतीने आहे. म्हणजे हा जो पोल रिजन आहे तर थोडासा फ्लॅट आहे, लक्षात घ्या. आणि जो मधला रिजन आहे ज्याला आपण इक्वेटर म्हणतो तर तो थोडासा बल्जे, लक्षात घ्या, फुगीर आहे. तर म्हणून आपण याला ओव्हरऑल काय म्हणतोय तर जिओइड शेप. आणि लक्षात घ्या, पृथ्वीला आपण ब्लू प्लॅनेट असं सुद्धा म्हणतो. का? कारण लक्षात घ्या, पृथ्वीवरती 71 ते 72% पाणी सापडतं आणि बाकीचा जो भाग आहे तो जमिनीचा पार्ट आहे, बरोबर ना? आणि लक्षात घ्या, तुम्ही पृथ्वी ज्याला आपण माता म्हणतो, मदर अर्थ म्हणतो, तर ते आणि आपलं मानव शरीर हे काही वेगळं नाहीये. जसं एखादं न्यू बॉर्न बेबी असतं आणि ते आईशी जोडलेलं असतं, तशा पद्धतीने आपलं पृथ्वीशी नातं आहे, लक्षात घ्या. तुम्ही निसर्गामध्ये जे 5 एलिमेंट्स बघता ते सर्व 5 एलिमेंट्स आपल्यामध्ये सुद्धा आहेत. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा लक्षात घ्या, मॅक्सिमम नंबर ऑफ मटेरियल काय आहे तर वॉटर आहे, लक्षात घ्या, जे पृथ्वीवरती सुद्धा सेम पद्धतीने आहे. म्हणजे आफ्टर डेथ लक्षात घ्या, आपल्या बॉडीचं काय बनतं? सॉइल बनते. आपण पृथ्वीवरती सॉइल पाहतोय, तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर आपण अशा पद्धतीने डेव्हलपमेंट सुद्धा करावी की ज्यामध्ये पृथ्वी माता, की आपण ज्याला मदर अर्थ म्हणतो, तर तिचं डिग्रेडेशन जास्तीत जास्त होणार नाही. आपण इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट याच्यामध्ये बॅलन्स ठेवला पाहिजे. कोणत्याही एका गोष्टीला महत्त्व दिलं नाही पाहिजे. ओके, ओके. तर आता आपण लक्षात घ्या, प्लॅनेट्स विषयी माहिती घेऊया. आपण सन विषयी माहिती घेतली, पृथ्वी विषयी घेतली आणि आता आपण प्लॅनेट्स, ओव्हरऑल प्लॅनेट्स विषयी माहिती घेऊयात. म्हणजे आपण प्लॅनेट सोलर सिस्टम मध्ये प्रत्येक प्लॅनेटची डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. मात्र आता आपण हे जे प्लॅनेट आहेत त्यांचं जे काही मुवमेंटची डिरेक्शन आहे, एक म्हणजे रोटेशन आणि एक म्हणजे दुसरं म्हणजे रिव्हॉल्युशन, तर हे कशा पद्धतीने चालतं तर याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. ओके, तर आता लक्षात घ्या, हे जे प्लॅनेट आहेत तर ते प्लॅनेट सूर्याभोवती काय करत असतात? ऑर्बिट करत असतात. म्हणजे सूर्याभोवती एका पर्टिक्युलर पाथ मध्ये काय करत असतात? मुवमेंट करत असतात. तर त्याला आपण काय म्हणतो? रिव्हॉल्युशन. समजा मर्क्युरी आहे आणि हा जो मर्क्युरी आहे तर त्याची सूर्याभोवती, फॉर एक्झाम्पल आपण इथे असं घेऊ शकतो, सपोज दिस इज सन, सपोज दिस इज मर्क्युरी, व्हीनस, अर्थ. तर अशा पद्धतीने सोलर सिस्टम किंवा बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत तर ते आपण एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे, डायग्राम मध्ये. ओके, आपण घेऊयात मार्स, ज्युपिटर आणि
जे बाकीचे राहिलेले आहेत त्या पद्धतीने. ओके, तर इथे आपल्याला पाहायला मिळते की हे जे प्लॅनेट्स आहेत ते एका पर्टिक्युलर पाथ मध्ये सूर्यात भोवती काय करत आहेत, ऑर्बिट करत आहेत. म्हणजे एक ऑर्बिटल पाथ आहे, त्याच्यामध्ये काय करत आहेत ते रिव्हॉल्युशन करत आहेत. आय एम नॉट सेइंग रोटेशन. देयर इज अ डिफरन्स बिटवीन रिव्हॉल्युशन अँड रोटेशन. रिव्हॉल्युशन म्हणजे काय, तर जेव्हा प्लॅनेट सूर्याभोवती फिरतात त्याला आपण रिव्हॉल्युशन म्हणतो. तर आता लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न असेल की मग हे प्लॅनेट स्वतःचा पाथ चेंज करतात का की करत नाहीत. तर इथे उत्तर आहे, तर हे प्लॅनेट स्वतःची जागा चेंज करत नाही, मार्ग चेंज करत नाहीत, एकाच पाथ मध्ये फिरतात. का, कारण सूर्याकडून लक्षात घ्या त्यांच्यावर इम्पोज होणारा काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे हा जो पाथ आहे तो बॅलन्स राहतो आणि प्लॅनेट्स आपले पाथ चेंज करत नाही. म्हणूनच लक्षात घ्या, आपण सांगू शकतो ना, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात, 365 दिवस आणि 6 आवर्स, 6 तास, 365 days and 6 hours. हे आपण कन्फर्मली सांगू शकतो. का, कारण पृथ्वी आपला जो काही रिव्हॉल्युशनचा पाथ आहे ते चेंज नाही करत. जर चेंज करत असते तर आपल्याला हे डिटरमाइन करणं फार अवघड गेलं असतं. म्हणजे समजतंय. ओके, आता हे रोटेशन काय असतं हे बघूया. आता लक्षात घ्या, पृथ्वी ज्या पाथ मध्ये सूर्याभोवती रिव्हॉल्युशन करते, फिरते, त्याला काय म्हणतो आपण, त्या पाथला नाव आहे इलिप्टिकल पाथ. म्हणजे हा जो पाथ आहे, लक्षात घ्या, पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा, तो काही असा राऊंड नाहीये. लक्षात घ्या, असं राऊंड नाहीये. सपोज दिस इज सन आणि पृथ्वी असे राऊंड सर्कल मध्ये फिरत नाहीये, तो असा आहे. लक्षात घ्या, थोडस इलिप्टिकल आहे. सपोज दिस इज सन आणि मे बी अर्थ इज रोटेटिंग लाईक दिस, रिव्हॉल्युशन करते अशा पद्धतीने. म्हणजे हा इलिप्टिकल पाथ आहे. समजतंय? ओके, तर आपण आता रोटेशन काय असते हे बघूया. लक्षात घ्या, प्लॅनेट फक्त सूर्याभोवती फिरत नाहीत, तर ते सूर्याभोवती फिरत असताना स्वतःच्या ऍक्सिस भोवती सुद्धा काय करत असतात, रोटेशन करत असतात. म्हणजेच पृथ्वी सूर्याभोवती पण फिरत आहेच, मात्र पृथ्वी स्वतःभोवती सुद्धा फिरत आहे. लक्षात घ्या, स्वतःभोवती फिरत फिरत काय करते, ती सूर्याभोवती फिरत आहे. तर त्याला रोटेशन म्हणतो. जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते, रोटेशन म्हणतो आपण त्याला. आता हे कोणाभोवती फिरते, तर पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे, पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे त्याच्या भोवती फिरते. आता हे फिरणं लक्षात घ्या, स्ट्रेट नसतं. पृथ्वी अशी स्ट्रेट फिरत नाही. लक्षात घ्या, इथे आपण बघूया. लक्षात घ्या, पृथ्वी स्ट्रेट फिरत नाही, असं स्ट्रेट ऍक्सिस भोवती फिरत नाही. ती थोडीशी इन्क्लाइंड आहे. किती अँगल मध्ये, 23.5. तर लक्षात घ्या, पृथ्वी काय करते, आपण इथे परत डायग्राम घेऊयात. पृथ्वी लक्षात घ्या, दिस इज नॉर्थ अँड साऊथ पोल ऍक्सिस जो आहे तो पृथ्वीचा. ठीक आहे, तर पृथ्वी स्वतःच्या या स्ट्रेट ऍक्सिस भोवती फिरत नाही. लक्षात घ्या, ती थोडीशी इन्क्लाइंड आहे. इन्क्लाइंड किती अँगल मध्ये, हा जो अँगल दिसतो तुम्हाला किती आहे, 23.5 अँगल. आता हा अँगल ती व्हर्टिकल प्लेनला बनवते, म्हणजे या प्लेनला बनवते. ठीक आहे, ती हॉरिझॉन्टल प्लेनला किती अँगल बनवते, तर लक्षात घ्या 66.5 अँगल बनवते हॉरिझॉन्टल प्लेनला. तर हे दोन अँगल लक्षात ठेवायचे म्हणजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, पृथ्वी स्वतःच्या ऍक्सिस भोवती कोणत्या डायरेक्शन मध्ये रोटेशन करते, तर ती लक्षात घ्या वेस्ट टू ईस्ट. मात्र आपण तेच व्हीनस आणि युरानसच्या बाबतीत पाहिलं की ते ईस्ट टू वेस्ट रोटेट करत असतात. ठीक आहे,
आता लक्षात घ्या, जर तुम्ही हा प्रश्न विचारला की पृथ्वी हा एकमेव असाच प्लॅनेट आहे का की तो थोडासा टिल्टेड आहे. टिल्टेड म्हणजे आपण म्हणू शकतो की स्ट्रेट रोटेट नाही करत, तर थोडंसं टिल्ट होऊन रोटेट करतं किंवा अँगल बनवून रोटेट करतं. तर लक्षात घ्या, नो. युरानस सुद्धा एक असा ग्रह आहे, लक्षात घ्या, सर्वात जास्त अँगल कोण बनवतं? पृथ्वीने इथे 66.5 हा मॅक्सिमम अँगल बनवलेला आहे. मात्र युरानस लक्षात घ्या 98 डिग्री इतका अँगल बनवतं. हे लक्षात ठेवायचंय तुम्ही. ठीक आहे, तर लक्षात घ्या, दोन प्लेन वरती अँगल बनवते, एक व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन. व्हर्टिकल प्लेन मध्ये 23.5 आणि हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये 66.5. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, प्लॅनेटचं जे रिव्हॉल्युशन आहे आणि रोटेशन जे आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, आपण जॉग्राफी विषयाची सुरुवात कशी करावी, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आणि 6वी क्लासचे जे काही NCERT आहेत तर त्याच्यातला जो चॅप्टर नंबर 1 अर्थ इन द सोलर सिस्टम हे आज आपण पाहिलं, अभ्यासलं. तर याच्या पुढचे जे काही टॉपिक आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू अँड स्टे ट्यून विथ अस.